योग समजून घेण्यासाठी तरुण पिढीने काय करावं, ध्यानधारणा कशी करावी, यावर आज मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत गेली 30हून अधिक वर्ष आर्ट ऑफ लिव्हिंग आणि आय मेडिटेटच्या ट्रेनर असलेल्या अपर्णा जोशी. तुम्हाला परमार्थाकडे जर का वाटचाल करायची असेल तर तुम्हाला दोनच उपाय आहेत आणि ते म्हणजे तुमचा श्वास आणि ध्यान. ती शक्ती आहेच आहे की जी वैश्विक आहे, पण त्याचं रिअलायझेशन करणं यालाच अध्यात्म म्हटलेलं आहे. त्यावेळेला आपली जागा आपल्या घरामध्ये आपण अशी निवडायची आहे की जिथे दररोज आपण ध्यान करू शकू आणि ज्यामध्ये कुठलाही डिस्टर्बन्स येणार नाही. त्याच जागेवरती रोज ध्यान केलं, किमान 1 तास, 20 मिनिटं मिनिमम आहे, पण किमान 1 तास तरी करायला पाहिजे. की तीच वेळ आणि त्याच जागी जर का केलं तर ती जागा जास्त ऊर्जेने भरते. परमार्थाच्या वाटचालीमध्ये प्रपंचा इतक्या धडपडी आणि इतक्या अवघड प्रवास करावाच लागत नाही. म्हणून तो म्हणतो गीतेमध्ये की सर्वात या जगतामध्ये मिळवण्यासारखा सुगम, सोपा आणि सरळ मार्ग कुठला असेल माझ्या प्रत येण्याचा, तो फक्त मी आहे. पण तू तो कठीण करून ठेवलेला आहेस, कारण तू याकडे अबाउट टर्न करून फक्त वळलेला नाहीयेस. महावीर नेहमी म्हणायचे की रुख बदल दो. श्वासांचा रुख बदलला की त्या वैश्विक सगळ्या शक्तींबरोबर आपला संचार होऊ लागतो. मनुष्य वेगवेगळा आहे, त्याचं जैविक घड्याळ वेगवेगळं आहे, तर त्याचे स्वतःचे म्हणजे ते डीप स्लीपचे 8 तास संपल्यानंतर त्याला नॅचरली जी जाग येते ती जास्त महत्वाची, गजर न लावता. आणि ती जाग महत्वाची आहे आणि तो त्याच्यासाठीचा ब्राह्ममुहूर्त आहे. अच्छा. कारण की हे शरीर मी नाहीये, हे मन मी नाहीये, हे थॉट्स मी नाहीये, ही बुद्धी पण मी नाहीये, हे चित्तही मी नाहीये, हा मी पण मी नाहीये आणि हे संस्कार पण मी नाहीये. हा शोध त्या तपामुळे त्यांना लागला की जो आज आपल्याला उपयोगी पडतोय. लहान मुलं हे लवकर करू शकतं. याचं कारण पण असं आहे की त्याचं जग छोटं असतं, त्याची व्यग्रता कमी असते, त्याला मानसिक त्रास खूप कमी असतात आणि जबाबदाऱ्या कमी असतात, म्हणून तो लवकर ध्यानमग्न होऊ शकतो. ही संन्यासाची प्रथम व्याख्या गीतेमध्ये आली, जी तोपर्यंत नव्हती. श्रीकृष्ण हे तत्व आज अनुभवायचं असेल, त्या श्रीकृष्णाला आपल्या आतमध्ये शोधायचं असेल, तर आजपासून काय सुरुवात माणसाने करावी? तर तुम्ही ध्यानधारणेला रोज वेळ द्यावा. नमस्कार, मराठी सृष्टी टॉक्सच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एक माणूस म्हणून आपण आर्थिकदृष्ट्या श्रीमंत होण्यासाठी काय काय करतो? दिवसभर 24 तास 365 दिवस झटतच असतो. पण आपण कधी विचार केलाय का की या आर्थिकदृष्ट्या श्रीमंत होण्याबरोबरच शारीरिक आणि वैचारिकदृष्ट्या श्रीमंत होणं सुद्धा गरजेचं आहे. वैचारिकदृष्ट्या श्रीमंत व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं? म्हणजे चांगलं वाचन करायचं, चांगल्या माणसांना भेटायचं, पण त्याबरोबरच आत्मपरीक्षण सुद्धा करायचं. आणि आत्मपरीक्षणाचाच एक सगळ्यात मोठा भाग किंवा आत्मपरीक्षणाची अंतिम स्थिती म्हणजे ध्यानधारणा, साधना, योग. आपल्या भारत देशामध्ये योगाला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. योग प्राचीन काळापासून आपल्याला प्रचलित आहे आणि तरी सुद्धा योग समजून घेण्यासाठी तरुण पिढीने काय करावं, ध्यानधारणा कशी करावी, यावर आज मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत गेली 30हून अधिक वर्ष आर्ट ऑफ लिव्हिंग आणि आय मेडिटेटच्या ट्रेनर असलेल्या अपर्णा जोशी. नमस्कार. नमस्कार. मराठी सृष्टी टॉक्समध्ये आपलं खूप स्वागत आहे. जेव्हा आपण ध्यान, मेडिटेशन, साधना असं म्हणतो, तेव्हा हे शब्द उच्चारल्यानंतरच वातावरणामध्ये एक शांतता, एक आपल्याला चांगली वाटेल अशी शांतता प्रस्थापित होते. जेव्हा आपण हे नुसतं म्हणतो तेव्हाच आपल्याला छान वाटतं, जेव्हा हे अनुभवतो तेव्हा माणूस सर्वार्थाने श्रीमंत होत असतो. त्यामुळे ध्यानधारणा किंवा साधनेला बसणं किंवा मेडिटेशनला बसणं असं जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा फक्त शांत बसूनच हे कार्य करायचं एवढंच अपेक्षित आहे का? की आज माणूस व्यस्त झालेला आहे आणि त्याच्या या व्यस्त जीवनामध्ये सुद्धा तो कशा पद्धतीने ध्यान करू शकतो? तर मी सांगते की ध्यानाची अशी व्याख्या करू शकत नाही, पण ध्यान म्हणजे कसं आहे की माणूस सजगपणे घेतलेला विश्राम असं म्हणू शकतो. की तो त्या वेळेला झोपेमध्ये नाहीये
किंवा तो त्यावेळेला संमोहनामध्ये नाहीये, तो जागा आहे पण तो पूर्ण विश्रामामध्ये आहे, तर त्याला आपण ध्यान म्हणू शकतो. अशी एक थोडक्यात मी तुला ध्यान म्हणजे काय हे सांगितलं. बरोबर. पण ध्यानाचे साधारण किती प्रकार असू शकतात? तर ध्यानाचे विधी शेकडो आहेत, हां. वेगवेगळे रस्ते आहेत, पण मुळामध्ये कसं आहे की जसं तुला मनुष्य म्हणून सगळ्यांनाच, प्रत्येक जीवाला या जगतामध्ये आपलं कार्य चालवण्यासाठी, सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी मन, चित्त, बुद्धी, अहंकार आणि संस्कार अशी उपकरणं दिलेली आहेत सृष्टीनी. म्हणजे पंचमहाभूतापासून हा देह घडवतानाच ती दिलेली आहेत की इथला व्यवहार, इथल्या व्यवस्था ह्या तुम्ही चांगल्या रीतीने करू शकाल आणि मनुष्य म्हणून तुम्ही त्यामध्ये जास्तीत जास्त अचिव्हमेंट करू शकाल. पण आता हे सगळी उपकरणं आहेत ती जगतासाठी, प्रपंचासाठी तुम्हाला सर्वार्थाने उपयोगी आहेत, कारण त्या प्रत्येक डिपार्टमेंटचं वेगवेगळं कार्य आहे. पण तुम्हाला परमार्थाकडे जर का वाटचाल करायची असेल तर तुम्हाला दोनच उपाय आहेत आणि ते म्हणजे तुमचा श्वास आणि ध्यान. आता लक्षात घे की आपण ज्या वेळेला डोळे उघडतो, वाचतो किंवा पाहतो, तर पण मी असं म्हटलं की आता तू डोळे उघड आणि तुझ्या अंतरयात्रेला सुरुवात कर, तर डोळ्यांना आतमध्ये डोकावून पाहता येत नाही. मी जर का म्हटलं कानाने ऐकताना तू अंतर्ध्वनी पण ऐक, अनाहत नाद पण ऐक, जो आतमध्ये अव्याहत सुरू आहे, तर तू म्हणशील की नाही मला तो या कानानी नाही ऐकता येत. तर हे जी सगळी उपकरणं, साधनं, पंचेंद्रिय जे काय दिलेली आहेत ती मनुष्याच्या या प्रपंचामध्ये त्यांच्या लिमिटमध्ये कार्य करणारी अशी उपकरणं आहेत. मग तुला परमार्थाची वाटचाल करायची असेल आणि या वर्ल्डशी कनेक्ट व्हायचं असेल तर हे जग अतिशय सूक्ष्म आणि यामध्ये काही असे नियम आहेत की यामध्ये एंट्री मिळते कोणाला, की कोण एलिजिबल होऊ शकतं की ज्याचं हे मन, अंतःकरण शुद्ध आहे, मन शुद्ध आहे आणि तो या सांसारिक सगळे त्याचे चॅनल्स मधून तो आता मुक्त झालेला आहे. त्याच वेळेला तुला ह्या सूक्ष्म अशा ह्या अनंताच्या प्रवासाला निघता येतं. तिथे मग गुरु फक्त पथदर्शक होतो, पण वाट तुलाच शोधावी लागते. मग ध्यानाचा जो रस्ता आहे किंवा जे विधी आहेत ते प्रत्येक माणसासाठी वेगवेगळे असू शकतात. मग ते आपल्याला कुठले कुठले उपकारक आहेत ते ज्याचे त्याला शोधावे लागतात, कारण प्रत्येकाचं स्टेशन वेगळं आहे, आत्तापर्यंतचं आत्मिक जर्नी वेगवेगळा आहे, स्वभाव वेगवेगळा आहे, प्रत्येक एंटिटी स्वतंत्र आहे, म्हणून ती ज्याची त्याला शोधावी लागते आणि ते योग आणावे लागतात. खरोखर आता तुम्ही जो उल्लेख केलात ना की मध्ये की ज्याचं मन शांत आहे, ज्याचं मन विचलित नाहीये, तो या प्रवासाला सुरुवात करू शकतो. माझं म्हणणं असं आहे की ज्याचं मन शांत नाहीये पण त्याला शांतता हवी आहे, म्हणजे आत्ता तो अशांत आहे, आत्ता तो अस्थिर आहे, मला शांतता प्राप्त करण्यासाठी मी या प्रवासाला सुरुवात करू शकते का, म्हणजे हा प्रवास मला त्यासाठी कशी मदत करू शकतो. इथे मी तयार नाहीये प्रवासासाठी, बरोबर, पण तरी मला या प्रवासात सहभागी व्हायचं आहे. तर असं आहे की इथल्या ज्या महत्वाकांक्षा आहेत, इथे ज्या अचिव्हमेंट मिळवण्यासाठीची धडपड आहे, इथली जी मेहनत आहे, तर त्याचा उपयोग इकडे होऊ शकत नाही, कारण ध्यानाचा मूळ पर्पजच मुळात की तिथे ना कुठलं ध्येय आहे, ना कुठल्या फळाची अपेक्षा आहे, ना कुठली अचिव्हमेंट आहे. ध्यानाचा प्रवेश म्हणजे कसं आहे की श्रीकृष्ण जे आपण त्याला परम सुप्रीम पॉवर म्हणतो, त्यांनी ही एक दुसरी व्यवस्था आपल्यामध्ये ठेवलेली आहे की तुला माझ्या प्रत यायचा असेल, माझ्याशी परिचय करून घ्यायचा असेल, माझ्याशी संवाद करायचा असेल, तर तुला या ध्यानामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ओलांडून तुला पूर्ण बंद ठेवून तुला इकडे यावं लागेल, कारण इथे ना फळाची अपेक्षा आहे, ना इथे कुठलं ध्येय आहे, ना काही प्राप्त होण्याची आकांक्षा आहे, कुठली इच्छाच इथे उरलेली नाहीये, तरच तुझा ध्यानामध्ये प्रवेश होणार आहे. तर मग या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मान्य असतील तर मग ह्या गोष्टींचा इथे काही उपयोगच नाहीये ना. बरोबर. तर त्यामुळे त्या तुला सगळ्या म्हणजे आता मला इथे ना कुठलं माझं आता ध्येय आहे, मुळात इथे मान्यच नाहीये की इथल्या सगळ्या आकांक्षा, इथल्या अचिव्हमेंट्स, इथे मिळालेली पारितोषिकं
ह्या गोष्टींचा इथे काहीच उपयोग नाहीये. बरोबर. कारण ज्या एनर्जी प्रत तुला जायचंय ती सर्वांगाने परिपूर्ण आहे, सर्वज्ञ आहे, सर्व प्रकारच्या शक्तींनी युक्त आहे आणि सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये इतक्या ठासून भरलेल्या आहेत की इथे तिला मिळवण्यासारखं काहीच नाहीये. खरं म्हणजे भगवद्गीतेमधला जो हा, श्लोक आहे, हो. कर्मण्येवाधिकारस्ते मा मा फलेषु फलेषु कदाचन, कदाचन. त्याप्रमाणे श्रीकृष्णाई किंवा जो सगळ्यात मोठा योगी आहे या धर्तीवरचा, त्या श्रीकृष्णाने काय सांगून ठेवलंय की कर्म करत राहा आणि ते कर्म हे साधनेच्या दृष्टिकोनातनं किंवा साधनेच्या माध्यमातनं सुद्धा होऊ शकतं. पण आता काय आहे की आत्ताचं युग बदललेलं आहे, बरोबर आत्ताचा आहे. काळ बदललेला आहे. आता प्रपंच, संसार हे सगळं सांभाळून माणसाला एक मानसिक शांती प्राप्त करण्यासाठी आपण योगाकडे वळतो किंवा योग साधनेकडे वळतो. मग अशा वेळेला आपला संसार, आपला प्रपंच, त्यामध्ये येणाऱ्या अनेक अडचणी, त्यामध्ये मिळणारे लाभ, आपलं कुटुंब, आपले नातेसंबंध, या सगळ्यामधनं न दुरावता मी माझ्या योग साधनेत सुद्धा प्रगती करू शकते का? नाही, प्रगती करू शकते, नाही असं नाहीये. पण कसं आहे की मुळामध्ये की ह्या प्रापंचिक गोष्टीमध्ये मिळणाऱ्या गोष्टींचं जे ध्येय आहे ना, तर या धडपडीचा इथे काही उपयोगच होत नाही ना. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की मूळ ही जी शक्ती तू वापरते आहेस इथे ज्या ज्या गोष्टी मिळवण्यासाठी, त्याहून अधिक जी गोष्ट तुझ्याकडे आहे, म्हणजे तू एका वेळी असं नाही म्हणू शकत की मी इथे पण माझे टार्गेट्स आणि टास्क आणि सगळे मी अचीव करीन आणि मी शांती पण मिळवीन. तर दोन्ही हातात हात घालून नाही चालू शकत. तू म्हणशील की मी इथे प्रपंचामध्ये सुद्धा इतक्या मोठमोठ्या गोष्टींची ध्येय मी प्राप्त करीन, धनाच्या मीही मागे लागीन आणि मला विश्राम पण पाहिजे, तर असं होऊ शकत नाही. दोन्ही एका वेळी जात नाहीत, एका बरोबर ते जात नाही. पण मग योग साधना किंवा ध्यानधारणा हे फक्त आध्यात्मिक प्रगतीकडेच आपल्याला नेतं की एरवी सुद्धा नाही, आपल्याला ते दैनंदिन व्यवहारामध्ये? हे बघा, आध्यात्मिक प्रगती असं आपण शब्द वापरतो, पण मुळामध्ये ती शक्ती तुझ्या प्रत्येकामध्ये आहेच ना. त्याचाच यूज करून तू प्रपंच करते आहेस. बरोबर. तर त्याचं स्मरण करणं, त्याचा स्वभाव ओळखणं, त्याचं स्वरूप ओळखणं, हाच याचा उद्देश आहे. खरं. की जे तुझ्यामध्ये आहेच आहे आणि ते ओळखण्याकरता त्यांनी तुला ध्यान, नृत्य आणि गान हे प्रदान केलेलं आहे की त्याचा तू यूज करू शकतेस आणि तू त्या शक्तीला मल्टिपल बनवू शकतेस. ऍक्च्युअली कसं आहे की ती शक्ती आहेच आहे की जी वैश्विक आहे, पण त्याचं रिअलायझेशन करणं यालाच अध्यात्म म्हटलेलं आहे. या सगळ्या गोष्टींवर तुम्ही नेहमी वेगवेगळे वर्ग घेत असता, वेगवेगळी व्याख्यानं देत असता आणि या सगळ्यावर एक शास्त्राचा किंवा विज्ञानाचा आधार घेऊन तुम्ही या सगळ्या गोष्टी लोकांना सांगत असता. विज्ञानाच्या दृष्टिकोनातनं ध्यानधारणा साधना म्हणजे नेमकं काय? आता विज्ञान हे काय आहे की इथल्या जगतामधल्या पदार्थाविषयीचे प्रयोग करून त्याबद्दल त्याचा अंतिम फळ काय येतं ते तुम्हाला ते विश्लेषण करतं. बरं. परंतु ही गोष्ट अशी आहे की तुझं विज्ञान असेल किंवा काही असेल, तर त्याच्या बरोबरीने अध्यात्म जर का चालत असेल, तर मुळामध्ये प्रत्येक गोष्ट त्या एनर्जीमुळेच तुला प्राप्त झालेली आहे. त्याला रिअलाइज करणं, फक्त ते रिअलाइज करायचे. अध्यात्मशास्त्र हे फक्त रिअलायझेशनवर आणि तुझ्या भावाच्या इंटेन्सिटीवरच चालतं. बाकी तू इथे केलेल्या कुठल्याही कृत्य, कुठल्याही अचिव्हमेंट आणि कितीही प्रकारचं जरी तुला साम्राज्य मिळालं तरीही ते इथे त्याची नोंद होत नाही. बरोबर. पण यासाठी मग दिवसाचा एक ठराविक काळ मी ध्यानात बसणं गरजेचं आहे का? आणि तसं जर मला बसायचं असेल, तशी सुरुवात जर करायची असेल, खास करून काय आहे की तरुण पिढीला याकडे वळवण्यासाठी, कारण आज प्रत्येकालाच मानसिक शांतता हवी आहे आणि त्यासाठी जो कोणी धडपड करतोय त्यासाठी नक्कीच तुमचं मार्गदर्शन उपयोगी ठरेल, प्रभावी ठरेल. ज्याला अशा पद्धतीचं ध्यान करायचंय त्यांनी जागा कशी निवडायची, वेळ काय निवडायची, स्थान कसं असलं पाहिजे ध्यान करण्याचं? तर कसं आहे की आता जे आपल्याला ध्यानामुळे प्राप्त करायचं आहे, तर त्यावेळेला आपली जागा आपल्या घरामध्ये आपण अशी निवडायची आहे की जिथे दररोज आपण ध्यान करू शकू आणि ज्यामध्ये कुठलाही डिस्टर्बन्स येणार नाही. त्याच जागेवरती रोज ध्यान केलं, किमान 1 तास, 20 मिनिटं मिनिमम आहे, पण किमान 1 तास तरी करायला पाहिजे.
की तीच वेळ आणि त्याच जागी जर का केलं तर ती जागा जास्त ऊर्जेने भरते. पण तिथे अदर ऍक्टिव्हिटीज चालत नसतील तर त्या रोजच्या आपल्या ध्यानाच्या रेडिएशननी ती जागा जास्त पवित्र होते, चार्जड अप होते आणि तुम्हाला ध्यानाचा मार्ग सुगम करते. आणि ध्यान ही गोष्ट करण्याची नाहीये आणि शिकण्याची पण नाहीये. ध्यान मी म्हटलं तसं ती तुम्हाला जन्मानीच प्राप्त आहे. फक्त त्याच्यामध्ये तुमचा प्रवेश होतो की ज्या वेळेला विचार हे क्षीण होतात, विचारधारा क्षीण होतात, तुमच्या आतमध्ये ओपन असलेले अनेक जे चॅनल्स आहेत, आज काय करायचंय, मग काय करायचंय, किती वाजता ध्यान संपवायचे, अनेक गोष्टींचे ओपन असलेले चॅनल ते बाधा बनतात की ज्यामुळे ध्यानात प्रवेश होऊ शकत नाही. त्याच्यानंतर जास्त जेवण झालेलं असेल, जास्त कशाची अँझायटी असेल, जास्त अस्वास्थ्य असेल, बेचैनी असेल, पीडा असेल तर ध्यान होऊ शकत नाही. ज्या वेळेला तुम्ही कुठलाही वेळ असू दे दिवसातला, तुम्ही खूप उत्साही आहात, आनंदी आहात आणि तुम्हाला असं काहीतरी करावंसं वाटतंय, तोच ध्यानासाठीचा शुभ मुहूर्त आहे. नेमकं काय करायचं डोळे मिटल्यानंतर? हा, तर डोळे अलगद मिटल्यानंतर आधी ध्यानपूर्व तयारी सामान्य माणसाला जास्त वेळ करावी लागते की माझं पोट हलकं आहे का, त्याच्यानंतर मला आत्ता काहीही करायचं आहे का लगेच, किंवा मला कोणाची प्रतीक्षा आहे का फोन येण्याची, किंवा मला ही कामं आजच्याच करायची आहेत, मग असं काही टार्गेट आहे का. म्हणजे या जगताविषयीच्या ज्या ज्या गोष्टी माझ्याशी संबंधित आहेत त्या चॅनेल खूप ओपन झालेले आहेत का, आणि ते मला मनपटलावरती वारंवार मला सूचना देत आहेत का, तर त्या गोष्टी कशा मी बंद करू शकेन. तर मला ज्या वेळेला की खरंच आता मला 1 तास मला कोणी डिस्टर्ब करणार नाही, मी फोन पासून बाजूला आहे, मी कोणालाही आत्ता आन्सरेबल नाहीये आणि मला कुठे जायचंही नाहीये, ना मला काही मिळवायचं आहे, ना मला कुठल्या प्रश्नाचं आत्ता उत्तर हवं आहे, आत्ता मला काहीही करायचंच नाही, या अक्रिय अवस्थेमध्ये बसण्यासाठीची पूर्वतयारी माझी झालेली असेल, मी खूप हलक्या अशा मोडमध्ये असेन किंवा सहज मोडमध्ये असेन, तर ते ध्यानाला बसण्याची ती चांगली वेळ आहे. आणि डोळे अलगद मिटल्यानंतर मग तुम्ही सुरुवात करताना बिगिनर्ससाठी तुम्ही ओम चॅन्टिंग करू शकता. तुम्ही निसर्गामध्ये असणारे वेगवेगळे ध्वनी आहेत, म्हणजे वाहणाऱ्या झऱ्याचा आवाज आहे किंवा इन्स्ट्रुमेंट्स आहेत, अशा प्रकारचे ध्वनी तुम्ही लावून, किंवा तुमचं आवडतं भजन आहे, जे काही तुम्हाला सर्वात प्रिय आहे अशा गोष्टी बॅकग्राऊंडला बारीक लावून त्याप्रमाणे तुम्ही ध्यानात म्हणजे उतरण्याचा प्रयत्न करू शकता. मग ह्याला प्रत्येकाला किती कालावधी लागेल हे तो त्याचे चॅनल्स कसे बंद करू शकतो त्याच्या व्यस्त सगळ्या आणि या सगळ्या गोष्टींमध्ये, ती भागदौड जी त्याची रोजची आहे ती तो काही काळापुरती स्थगित ठेवू शकतो का, ह्या त्याच्या म्हणजे स्वतःच्या केपेबिलिटीवरती तो ध्यानाला पूर्व तयारीनी तो बसू शकतो. सुरुवातीला ह्याला वेळ लागेल, पण तुम्हाला कळेल की इव्हन तुम्ही मंदिरामध्ये जाता किंवा एखाद्या आध्यात्मिक झोनच्या आळंदीच्या किंवा अशा चांगल्या क्षेत्रामध्ये जाता, त्यावेळीही तुमचे जर का चॅनेल्स ओपन अप असतील तर तुमचा सामना त्या शक्तीशी होत नाही आणि म्हणून तिथून परतल्यानंतर तुम्हाला थकल्यासारखं वाटतं, शीण येतो. हे मी नवरात्र किंवा गणपती उत्सव किंवा कुठल्याही सणाचंही म्हणेन की ते सण अशा प्रकारे डिझाईन केलेले आहेत की त्या वेळेला पृथ्वी तलावरती गणेश तत्व असेल किंवा नवरात्रीच्या 9 शक्ती असतील, त्या जास्त जवळून ते तरंग जातात आणि ते तुम्हाला कॅच करण्यासाठी ते सगळे विधी दिलेले आहेत. मग नवरात्री नंतर अनेक जन्म अनेक नवरात्री तुम्ही अनुभवल्या, पण त्यानंतर जर का तुम्हाला शिणवठा येत असेल, मी कोल्हापूरला जाऊन आले, शक्तीपीठाकडे जाऊन आले आणि आता इतकी दमले आहे की आता आज मला काहीच होणार नाही, मग तुम्ही काय शक्ती एनर्जी वाढवलीत का? 4 धामला जाऊन आल्यानंतर शक्ती एनर्जाइज झालात का, चार्ज झालात का? नसेल तर तुम्ही फक्त मार्चिंग केलं, गेलात आणि आलात, गिरनारच्या 10,000 पायऱ्या चढलात आणि उतरलात, या पलीकडे काहीच तुमच्या ह्या ज्या घटना आहेत ना एनर्जी वाढण्याच्या, त्या आपल्यासोबत घटित होतात. जसं एक मातृत्व हे निसर्गाप्रमाणे घटित होतं, तसं ह्या घटना तुमच्या आतमध्ये ध्यान हे घडतं. बरोबर. ते तुम्हाला आणता येत नाही किंवा म्हणजे करता नाही येत ठरवून. तुमचा त्यामध्ये प्रवेश
ऍक्च्युली सांगू का की पारमार्थिक गोष्टींमध्ये प्रवेश हा क्षण सुद्धा जास्त झाला. हो एनलायटनमेंट क्षणाच्याही खरंय. लाखाव्या भागात होते. हो. इतक्या इथे गोष्टी या झटपट होतात. हो. मग त्याला जन्मानुजन्म लागण्याचं कारणच हे आहे की आपण प्रापंचिक गोष्टींना प्रायोरिटी देऊन अडकून जातो ज्या आपण. मेन गोष्टी आपल्याकडे आहेत प्रायोरिटीवर ठेवण्यासारख्या आणि जो या मनुष्य योनीचा पर्पज आहे तो जाणून न घेतल्यामुळे आपण सगळा वेळ इकडे देतो आणि इकडे कमीत कमी वेळ देतो. त्याचे परिणाम आपल्याला त्याच्यामुळे मिळत नाही. बरोबर. आपली मनुष्याची शक्ती आहे ती 10% आहे आणि सृष्टीची शक्ती 90% आहे. तुम्ही तिच्या सोबत राहिलात. आता तुम्ही म्हणता तसं की या सगळ्या व्यस्त जीवनामध्ये हो. तो जास्तीत जास्त प्रकृतीच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न करतो बुद्धीच्या जोरावरती. खरंय. पण मग सृष्टीचे ते 90%तला भाग तुमच्या सहाय्याला येत नाही आणि मग मनुष्याची जी धडपड आहे ना ती त्या लिमिटमध्येच 10%वरच. राहते आणि त्याला ते सहाय्य मिळू शकत नाही. जी सतत तुम्हाला सहाय्य करण्यासाठी तुम्हाला संदेश देते, संकेत देते, पण तुम्ही त्याकडे लक्ष देत नाही कारण मीचा जर्नी चालू आहे इतक्या जोरात स्ट्रॉंगली की हे मी मिळवणारच. आणि मग तिथे तुमचे मीचा जो जर्नी आहे ना तो 10%वरच राहतो आणि ह्या 90%चं सहाय्य न मिळाल्यामुळे तुम्हाला जे असं वाटतं ना जे आविष्कार की ह्या तर अमानवी शक्ती आहे. झाकीरबाईंचं तबला वादन असेल, लता मंगेशकरचं गाण्यातलं कौशल्य असेल, अशा अनेक गोष्टी तुम्हाला असं वाटतात की ह्या अमानवी आहेत, ह्या मानवाच्या कक्षेतल्या नाही आहेत, तर त्या सृष्टीचे 90% त्याच्यामध्ये ऍड झाल्यामुळे मिळालेल्या आहेत आणि म्हणून त्याचा स्तर इतक्या वैश्विक पातळीवर गेलेला आहे की कुठलाही कोणी त्यांना रोखू शकत नाही किंवा त्यांची तुलना होऊ शकत नाही. याचं कारण आहे की ते सृष्टी बरोबर आहे. तर तुम्ही जर का त्या सृष्टीला जर का रोज कृतज्ञ राहिलात, तिचे आभार मानत राहिलात, तिला आवाहन करत राहिलात आणि तिच्या सोबत राहिलात, तिच्या सृष्टीच्या नियमाप्रमाणे राहिलात, तर ही गोष्ट अतिशय सोपी आहे. कारण मी म्हटलं परमार्थाच्या वाटचालीमध्ये प्रपंचा इतक्या धडपडी आणि इतक्या अवघड प्रवास करावाच लागत नाही. म्हणून तो म्हणतो गीतेमध्ये की सर्वात या जगतामध्ये मिळवण्यासारखा सुगम, सोपा आणि सरळ मार्ग कुठला असेल माझ्या प्रत येण्याचा तो फक्त मी आहे. पण तू तो कठीण करून ठेवलेला आहेस कारण तू याकडे अबाउट टर्न करून फक्त वळलेला नाहीयेस. बरोबर आहे. महावीर नेहमी म्हणायचे की रुख बदल दो. श्वासांचा रुख बदलला की त्या वैश्विक सगळ्या शक्तींबरोबर आपला संचार होऊ लागतो आणि ते भगवान का बनतात? कारण तो वैश्विक संचार हा त्यांच्यासाठी सहजी होऊन जातो, रोजचा होऊन जातो, म्हणून ते भगवान तत्व आपण म्हणतो त्यांना. बरोबर आहे. खरंय खरंय. तुम्ही आता जसं म्हणालात की सृष्टीचे 90% त्या 90%मधला काही भाग मिळवण्यासाठी म्हणून अशा पद्धतीचं ध्यान हे आपण करावं. आणि त्यासाठी काही स्थळ महात्म्य जसं आपण म्हणतो ना की प्रत्येक स्थानाला एक महात्म्य आहे, एक महत्व आहे आणि त्यामुळे आपली ती जागा जी ध्यानासाठी आपण निवडतो, घरातली असेल किंवा आपण कुठे बसत असू ध्यानाला तिथली असेल, ती आपली नेहमी कायम तीच ठेवावी, स्वच्छ ठेवावी, एनर्जाइज्ड ठेवावी. जास्त करून निसर्गामध्ये जर राहिलो आपण तर त्याचे अजून चांगले फायदे जाणवतात. साधारण हस्तमुद्रा कोणत्या असाव्यात ध्यान करताना आणि त्याचा फायदा काय? आता ज्ञान मिळवण्यासाठीची ही ज्ञान मुद्रा ही माहित आहे सगळ्यांना. पण हे हातावर हात ठेवल्यामुळे हे इथून जे सगळं सर्कल चालू होतं ना हे इथे, तर ते एनर्जी जी वाहते ध्यानामुळे ते सर्कल इथे ती पूर्ण करते आणि त्याच्यामध्ये ब्रेक जर्नी होत नाही. म्हणून ही मुद्रा ठेवावी. बरं. हा बरं. या मुद्रेपेक्षा सुद्धा आपण हातावर हात ठेवणारी मुद्रा ही जास्त योग्य आहे. असं म्हटलं जातं की ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला ध्यान करणं जास्त फायदेशीर म्हणजे किंवा लाभदायक असतं. बरोबर आहे. ब्रह्ममुहूर्ताचं महत्व आहेच आहे. कारण ज्या वेळेला सगळं सृष्टी शांततेमध्ये असते आणि जे आपले स्पिरिच्युअल गाईड असतात प्रत्येक जीवासाठीचे किंवा ब्रह्ममय किंवा ब्रह्मलोकातले जे गुरु असतात तर ते तुमच्याशी कनेक्ट व्हायला त्यांना जास्त ते सूक्ष्म तरंग एकमेकांशी कनेक्ट व्हायला सोपं जातं. पण प्रत्येक मी जसं म्हटलं की मनुष्य वेगवेगळा आहे, त्याचं जैविक घड्याळ वेगवेगळं आहे, तर त्याचे स्वतःचे म्हणजे ते डीप स्लीपचे 8 तास संपल्यानंतर त्याला नॅचरली जी जाग येते ती जास्त महत्वाची आहे, गजर न लावता. आणि ती जाग महत्वाची आहे आणि तो त्याच्यासाठीचा ब्राह्ममुहूर्त आहे. अच्छा. कारण तो इतका फ्रेश पाहिजे
तू गजर लावून उठल्यामुळे जर का अर्धवट झोप झालेली असेल हो. तर तू तयार नाहीयेस त्या मेडिटेशनसाठी. हो, हो, हो. आता मी सांगते, मी आता निद्रेचा उल्लेख केला तर निद्रा विज्ञान हे मानवाचं सर्वात मोठं रहस्यमय विज्ञान आहे. त्यावर आपण एक वेगळा एपिसोड करू की ज्यामुळे संपूर्ण रात्रीचा 8 तासाचा तू अतिशय उच्च प्रकारे त्याचा उपयोग करू शकतेस, वापर करू शकतेस. हे महर्षी पतंजलींपासून अनेक लोकांनी आता ते प्रूव्ह केलेलं आहे की त्याच्यामध्ये झोपेपूर्वीची स्थिती, उठतानाची स्थिती ही तुमच्या रोजच्या दैनिक जीवनासाठी अत्यंत उपकारक आहे. तर ते सुद्धा माहीत करून घेणं, मी म्हटलं ना की रिअलायझेशनचा पार्ट आहे जे तुमच्याबरोबर रोज घटित व्हायला उत्सुक आहे. कृष्ण म्हणतो की मी सगळ्यात जास्त प्रतीक्षा करणार आहे. तू जन्मानुजन्म फेऱ्या करत आहेस पण तुला माझ्याकडे येण्याची जोपर्यंत तहान लागत नाही तोपर्यंत मीही प्रतीक्षेत आहे. आणि तुला सवड नाही तोपर्यंत मलाही सवड नाही, असं आहे ते. खरंय. कारण आता निद्रा विज्ञानाचा तुम्ही उल्लेख केलात. आपण म्हणतो की 8 तासाची झोप घेतो म्हणजे त्यावेळेला तरी माणूस शांत असतो, त्यावेळेला कोणतेही विचार नसतात. मला वाटतं की ते सगळ्यात जास्त विचार माणसाचे तेव्हा चालू असतात. माणूस सगळ्यात जास्त सृष्टीशी, निसर्गाशी जो कनेक्ट होतो तो तेव्हा होतो. त्यामुळे निद्रा विज्ञानात काय आहेत, काय अद्भुत रहस्य आहेत. खरं म्हणजे सांगू का, इथे रहस्य काहीच नाहीये. सर्व प्राप्त गोष्टी आहेत त्या शोधायच्या नाहीयेत, त्या मिळवायच्याही नाहीयेत, त्या रिअलाइज करायच्या. एवढाच परमार्थाचा ऍस्पेक्ट आहे. बरोबर. आणि त्या माणूस मिळवण्याचा खटपट करतो ना, इथे ती सर्वात मोठी चूक होते. मिळवायचं काहीच नाही, ते तुम्हाला इथे प्रपंचामध्ये आहे. इथे तुम्हाला ते वेगवेगळे टास्क आहेत. इथे ना कुठलं ध्येय आहे, ना कुठली मिळवायची गोष्ट आहे. प्राप्त गोष्ट फक्त तुला रिअलाइज करायची आहे की हे मी आहेच. ते आहेच. श्रीकृष्ण त्या मंदिरामध्ये देहाच्या स्थानापन्न आहेच. तो म्हणतो मी सर्वात निकट आहे तुझ्या, पण तू बाहेरचे प्रयत्न जोपर्यंत थांबवत नाहीस तोपर्यंत मला म्हणजे जागाच नाही बाहेर यायला. इतके चॅनेल आहेत आणि इतक्या प्रकारच्या गाठी, जळमट आणि गार्बेज आहे की ते थ्रो केल्याशिवाय सूक्ष्म गोष्टींना बाहेर प्रकट व्हायला जागाच नाहीये. एवढाच फक्त प्रॉब्लेम आहे. अडथळे दूर झाले. दिवा लावला की दिव्याचा उजेड पडायला किती वेळ लागतो? कोटी सूर्याचा प्रकाश धारण करून बसला आहे पण तो तुम्हाला बाहेरच आणता येत नाहीये. हा प्रश्न आहे फक्त. म्हणजे प्रश्न तसा गौण आहे. फक्त तुम्हाला अक्रिय होण्याची, एका जागी बैठकीची सवय लागणं. आणि तुम्हाला वाटतं की ध्यानाला, मी सांगते, जास्त ऊर्जा लागते. सगळ्यात 3 तास ध्यान करा, तुम्हाला 4 दिवसाची भूक लागेल. ऊर्जा खूप लागते त्याला. कारण तुम्ही एनर्जी म्हणजे काय, अग्नीच आहे ना तो. ती ऊर्जाच आहे. त्याच्यामुळे ती जेवढी हाय होते तेवढे तुम्हाला ती शक्ती वरवर यायला लागते आणि ती पेलवण्याची ताकद मिळवावी लागते. म्हणजे असं समजू नका की ध्यानामध्ये, अक्रिय अवस्थेमध्ये मला एनर्जी, माझा लॉस होण्याचा काही प्रश्नच नाहीये. म्हणून त्यांनी सांगितलंय की मौनामध्ये, शांततेमध्ये एनर्जी तू सेव्ह कर की जी तुला ध्यानामध्ये वापरण्यासाठी उपयोगी होईल. असा त्याचा उलटा फंडा आहे. बरोबर. आता बघा काय गंमत आहे की मेडिटेशन असं जेव्हा आपण म्हणतो, ध्यान असं जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा आपण एका शारीरिक मानसिक व्यायामाशी त्याचा संबंध लावतो. मानसिक व्यायामाचाच एक प्रकार आहे ध्यान, की जिथे आपल्याला ती शांतता प्राप्ती होते. पण जेव्हा आपण ध्यानधारणा, साधना असं म्हणायला जातो तेव्हा कुठेतरी इनडायरेक्टली, कळत नकळतपणे आपण त्याचा आस्तिकतेशी संबंध लावायला जातो. म्हणजे तुम्ही देवाला मानता का, तरच तुम्ही ती साधना करता. मी देवाला मानत नाही, मी नास्तिक आहे, तर मग मी धारणेच्या किंवा साधनेच्या मार्गी लागणार नाही. असा जो एक नकळतपणे संबंध लावला जातो तो योग्य आहे का? अजिबात याचा काही संबंध नाही का? तो अर्थच चुकीचा आहे. या जगामध्ये सगळे आस्तिक पण आहेत आणि नास्तिक पण आहेत. कारण जो आस्तिक आहे त्याचाही देवाशी परिचय नाहीये आणि जो नास्तिक आहे त्याचाही नाहीये. त्याच्यामुळे आस्तिक नास्तिकचा हा विषयच नाहीये. आणि ज्याला मुळात प्रभू की प्यास असं ज्याला म्हणतात ना, ती तहान लागणं हे जास्त महत्वाचं आहे. की ह्या पारमार्थिक वाटचाल करण्यामध्ये तुला फळ मिळेल का न मिळेल, हो न हो त्याचं फळ, पण
ती वाटचालीमध्येच इतका अत्यानंद आहे. खरं. हे तुला राधा किंवा मीराच्या उदाहरणावरून कळेल हो, हो. की शेवटच्या श्वासापर्यंत कृष्ण भेटला नाही, बरोबर. पण ती म्हणाली की त्या विरहिणीच्या वाटचालीमधला जो अत्यानंद होता त्याच्या पुढे माझी राणाची नगरी ही अतिशय फिकी पडली, त्यामुळे मी तिथे जाण्याचा विचारही सोडून दिला. बरोबर. मग तसंच राधा सुद्धा गोकुळ सोडून गेल्यानंतर तो परतून कधीच आला नाही, पण त्याच्या प्रती असलेल्या स्मरणामध्ये इतका आनंद आहे की तो मिळवण्यापेक्षाही तो जास्त आनंद आहे असं त्यांनी ते सिद्ध केलं. तर त्याच्यामुळे फळ मिळो न मिळो पण याकडे वळणं, याच्यामध्ये तो सगळा आनंद आहे की जो इथे तुम्ही ज्या ज्या गोष्टी मिळवता तर त्याला म्हणजे वसिष्ठ म्हणतात स्वतः की त्या व्यर्थ आहेत किंवा त्यामधला जो आनंद आहे तो अगदीच म्हणजे फुटकळ आहे. त्यापेक्षा तुझ्यामध्ये जो प्राप्त असलेला जो आनंद, समाधान, आणखीन तुष्टी आणि संतुष्टी आहे ती फक्त तुला रिअलाइज करून घ्यायची आहे. त्याचं प्रमाण जे आहे ते परमनंट आहे, कायम आहे, शाश्वत आहे आणि ते तुझ्या सोबत देह सोडल्यानंतरही जाणार आहे आणि इथलं काहीच जाणार नाहीये. हे सगळ्यांनाच माहितीये, म्हणजे त्याच्याबद्दल काहीच नाहीये, पण ते तुझ्या बरोबर कॅरी ऑन होणार आहे. इथे जेवढ्या पर्सेंट तू समाधान, शांती, तुष्टी मिळवशील म्हणजे आतली अंतरयात्रेमधली, तर ती तुझ्या बरोबर कॅरी ऑन होईल आणि तुला पुन्हा ती मिळवावी नाही लागणार. ती कायम राहील आणि त्या प्रगतीवरतीच पुढचा जन्म होईल. बरोबर. हा, त्यामुळे इथे पास होणं जे आहे ना ते कायमसाठी आहे, परमनंट आहे. एकदा एंट्रन्स एक्झाम दिली की मग पुन्हा पुन्हा कायमसाठी नाही असं. आणि म्हणूनच संत लोक परत परत माघारी यायला कधी ते तयार होत नाही. हो, खरं. आता ते तू जे म्हणतेस ना की ह्या प्रपंचामध्ये मिळवण्यासाठी खूप अनंत हे जग आहे, अनेक गोष्टीची प्रलोभन आहेत आणि मिळवण्यासारखं पण खूप आहे. पण आता सांग की बुद्ध आणि महावीर समकालीन होते आणि त्यांच्या जवळ काय नव्हतं? राज्य होतं, राजवाडे होते, महाल होते, सौंदर्य होतं, शिक्षण होतं, संतान होतं. सगळ्या गोष्टी ज्या सामान्य माणूस ज्यासाठी धडपडतो त्या सगळ्या त्यांना प्राप्त होत्या, कारण ते दोघेही राजकुमार होते. पण त्याकडे पाठ फिरवून ते काय मिळवण्यासाठी गेले? ते म्हणाले की काय मिळवायचं हे कळलेलं नाहीये अजून, पण हे व्यर्थ आहे एवढं कळलंय. असा तो प्रवास त्यांचा सुरू झाला आणि पुढे आपण बघितलं की ते भगवान झाले त्यांच्या तपामुळे. आणि त्यांनी महावीरांनी जे अंतरतप आणि बाह्य तप करून जे शोध लावले ते तुम्हाला अघोरी वाटतील, पण शोध लागले त्यांना. त्यांच्या एकेका तपामुळे की हे शरीर मी नाहीये, हे मन मी नाहीये, हे थॉट्स मी नाहीये, ही बुद्धी पण मी नाहीये, हे चित्तही मी नाहीये, हा मी पण मी नाहीये आणि हे संस्कार पण मी नाहीये. हा शोध त्या तपामुळे त्यांना लागला की जो आज आपल्याला उपयोगी पडतोय. ही फार मोठी त्यांची देण आहे. म्हणजे मीपणा किंवा जो अहंकार आपल्याला स्वतःबद्दल येतो तो संपूर्णपणे या सगळ्या प्रवासामध्ये गळून आणि तो जसं कबीर म्हणाले की प्रेम की गली बड़ी संकुड़ी, इसमें दो ना समाय, एक तो हरी है मैं नाही, अब जब मैं हूं तर हरी नाही. क्या बात है. म्हणजे दोन्हीपैकी एकच असतं की ज्या वेळेला तुम्ही अतीव आनंदात असता, समाधानात असता, आणखी तर तुम्ही परमात्माच असता. तेव्हा मी नसतो. तुम्ही बघा की समयचक्र जे आहे ना ते आनंदामध्ये इतकं फास्ट जातं की ज्याचा तुम्हाला पत्ताच लागत नाही आणि दुःखामध्ये तो वेळ जात नाही. समयचक्र थांबतं तुमच्यासाठी. आणि मी सांगते ध्यानामध्ये अजून एक गोष्ट की इथं समयचक्र नाहीये. इथे सगळा जर्नी अतिशय फास्ट आहे, कारण तो सूक्ष्म देहांचा सूक्ष्मतेकडे जाणारा जर्नी आहे. तिथे हे समयचक्र नाहीये. त्याच्यामुळे इथल्या ज्या अचिव्हमेंट्स आहेत म्हणजे तुम्हाला एका मिनिटामध्ये तुम्हाला 100 वर्षापूर्वीचा जो म्हणजे 100 वर्षामधला सगळा जो आढावा आहे तो तुम्हाला एका मिनिटात मिळू शकतो. तुम्ही मागच्या जन्मातही जाऊ शकता, पुढल्याही गोष्टींची तुम्हाला संकेत मिळू शकतो. पितरांशी मी तुम्हाला ध्यानाचे जर का उपयोग सांगायला लागले तर हा एपिसोड केव्हाच संपेल. असे अनंत त्याचे फायदे आहेत. आणि मी सांगते की ध्यान धारणे व्यतिरिक्त तुम्हाला उत्तम विद्वत्ता, उत्तम मेमरी, उत्तम कला, उत्तम शोध कुठल्याच गोष्टी प्राप्त होत नाही. ज्यांनी प्रयोग केले, ज्या शास्त्रज्ञांनी, आईन्स्टाईन असो किंवा कोणी असो, तर त्यांनी असं सांगितलं की प्रयोग करता करता काही मिळालं नाही, जे आम्हाला एका पहाटे ते सुचलं सृष्टीतून.
ते आलं म्हणजे सृष्टीचा हे मिळाला त्यांना आणि मग तो शोध लागला. शोध कुठलाही लागत नाही, तो आपल्याला असतोच. कळल्यावर तुम्ही शोध लागला असं म्हणता. खरंय. त्या सर्व शक्ती इथे हा. आहेतच, फक्त आपल्याला कळल्यावर आपण असं म्हणतो की हा शोध लागला. आपण म्हणतो नाही का, घडलं नाही घडवलं गेलं. तुम्हाला ध्यानाशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. उलट मी म्हणते की तुम्ही पुढच्या पिढीला, लहान मुलांना हे का शिकवा, कारण त्यांना जर तुम्हाला जास्त प्रगल्भ करायचं असेल, त्यांना जास्त बुद्धिमान व्हायचं असेल किंवा जास्त खूप मोठी वाटचाल करायची असेल, तर तुम्ही त्यांना या अनंताच्या प्रवासाकडे आणा की ज्यामध्ये ऑटोमॅटिक सगळं होतं, फास्ट होतं. पण तुम्ही फळाची अपेक्षा त्याच्यामध्ये करू नका, कारण प्रत्येकाचे पुन्हा कार्मिक अकाउंट काय आहे, इथले लागेबांधे काय आहेत आणि इथे तो किती रममाण झालेला आहे यावर त्याचा जर्नी अवलंबून आहे. म्हणून कृष्ण म्हणतो की कर्मणो गहना गती, म्हणून तुम्ही त्यात पडू नका. म्हणजे फळाची अपेक्षा धरू नका असा खरा त्याचा अर्थ नाहीये. ते इतकं गुंतागुंतीचं आहे की त्याबरोबर सृष्टी पण आहे, क्वांटम फिजिक्स पण आहे आणि तुमचा कार्मिक जर्नी पण आहे, तुमच्या धारणा पण आहेत ज्या चुकीच्या आहेत. तर त्यामुळे प्रत्येकाला किती वेळ लागेल हे कुणीही त्याचा अंदाज बांधू नये असं आहे. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आणि तशा प्रमाणे तुम्हाला प्रत्येक एंटिटी वेगळी आहे. मी एवढंही तुला सांगते की तुला कुठले शेजारी धार्जिणे होतील, तुला कुठले आप्तस्वकीय तुझ्या बाजूला राहतील, तुला कुठला गुरु मिळेल, तुला कुठलं शिक्षण मिळेल, तुला कुठल्या गोष्टी मिळतील, हे सुद्धा योग आणि संकेत हे प्रत्येकाचे वेगळे आहेत. आणि जिथे जिथे तुला अडथळा वाटतो की जिथे नाही चांगलं वाटत ते तुझ्यासाठी योग्य नाही, कदाचित ते वैद्य यांना दुसऱ्यांना उपयोगी असतील, ते शेजारी यांना चांगले असतील, कोणाच्यातला चांगुलपणा तुला मिळावा आणि कोणाच्यातला वाईटपणा तुला मिळावा हे तुझ्यामध्येच असलेल्या बीजामुळे तो योग येत असतो. ते बीज आपल्यामध्ये असतं, सगळ्या गोष्टी आपल्यामुळे होतात, दुसऱ्यामुळे कधीच होत नाही. खरंय खरंय. म्हणजे एकूणच ध्यानामध्ये किंवा ध्यान प्रवासामध्ये आल्यानंतर आपली ध्येय सुद्धा बदलायला लागतात. मगाशी मी तुम्हाला विचारलं की आपली सगळी कर्म करत असताना आणि संसार प्रपंच सांभाळत असताना आपण हे नाही, यामध्ये बदल कसा होतो की याच्यामध्ये केमिकली बदल होतो, वैचारिक बदल होतो, मानसिक बदल होतो, शारीरिक बदल होतो, सगळ्याच गोष्टी ऑटोमॅटिक बदल होतो. तू ठरवून होत नाही आणि तुलाच कळायला लागतं त्याच्यामध्ये की मी इथे ज्या गोष्टी करत होतो त्या मनाने अगदीच व्यर्थ आहेत, त्यापेक्षा मला करण्याजोग्या ज्या गोष्टी आहेत त्या खूपच मोठ्या, म्हणजे त्याची व्हॅल्यू अनमोल. मीरेला जे अनमोल धन मिळालं, मैने अनमोल रतन धन पायो, तर ते हे जे धन आहे ना, तर त्याची व्हॅल्यू तुला उलगडायला लागल्यावर तू कशाला व्यर्थ गोष्टींकडे जाशील. PhD मिळाल्यानंतर प्रायमरीमध्ये तू बसणार नाही, आपोआपच. हे ऑटोमॅटिक होतं, ठरवून होत नाही. बरोबर. आणि लहान मुलांचा आता उल्लेख केलात, मला तेच विचारायचं होतं की साधारण कोणत्या वयापासून आपण या ध्यानाला सुरुवात करावी. जसं तुम्ही म्हणालात की या संपूर्ण प्रोसेसमध्ये प्रचंड ऊर्जा मिळणार आहे तुम्हाला. प्रचंड ऊर्जा, आता मी थोडासा विज्ञानाचा आधार घेऊन किंवा शरीर शास्त्राचा आधार घेऊन असं म्हणते की जेव्हा आपण अशा पद्धतीचं काही आपल्याकडे आहे का, काही श्लोक काही मंत्र म्हटल्यानंतर आपल्या अंगातली उष्णता वाढते, देहातली उष्णता वाढते, तसं काही होतं का? आणि तसं जर होत असेल तर कोणकोणत्या प्रकृतीच्या माणसांनी ध्यान कसं कसं करावं याबद्दल काही सांगितलं गेलंय का? ध्यान हे प्रत्येक जीवमात्रामध्ये आहे आणि ते प्रत्येक जीवानीच करायलाच पाहिजे, तरच त्याची सगळी ही पारमार्थिक प्रगती होईल, जी प्रपंचामध्ये सुद्धा उपयोगी होईल. प्रपंच हा फक्त त्याच्यामध्ये शिकण्यापुरता, म्हणजे कसं आहे की ती एनर्जी आहे, तो जो आत्मा आहे, तो स्वतःचा परमपिता, त्याचा पत्ता, त्याचं गाव हे विसरलाय, विस्मृतीत गेलंय. तो शोधण्यासाठी फक्त ह्या परीक्षा आहेत त्याच्या. जेवढं दुःख येतं ना तेवढ्या त्या परीक्षा आहेत, की त्याला ते उलट असं समजायचं की ते संदेश आहेत मला, की याच्यात मला काय शिकायचंय, की मी करुणा विसरलोय, की जो माझ्या आत्म्याचा गुणधर्म आहे. करुणा असेल, दया असेल किंवा परोपकार असेल, संतुष्टी असेल, समाधान असेल, आनंद असेल, हे माझ्या आत्म्याचे गुण आहेत. त्याच्याकडे ना पीडा आहे, ना यातना आहे, ना दुःख आहे, ना कर्मभोग आहे, हे त्याच्याकडे नाहीच आहे. म्हणजे हे गुणच नाहीयेत त्याच्याकडे. त्यामुळे त्याचा संबंध तुम्ही त्याच्याशी नका लावू. तर तुम्हाला म्हणजे लहान मुलांना म्हणजे 8 वयानंतर तुम्ही हळूहळू याच्यामध्ये त्याला एका जागी मुळात बसवायला,
नंतर डोळे मिटून ती बैठक वाढवण्यासाठी. आणि कसं आहे की लहान मुलं हे लवकर करू शकतं. याचं कारण पण असं आहे की त्याचं जग छोटं असतं, त्याची व्यग्रता कमी असते, त्याला मानसिक त्रास खूप कमी असतात आणि जबाबदाऱ्या कमी असतात, म्हणून तो लवकर ध्यानमग्न होऊ शकतो. बरं बरं बरं. पण मग कोणी किती तास करावं याचे सुद्धा काही नियम आहेत? ध्यानासाठी या समयचक्राचा तुम्ही हिशोब लावू नये. अच्छा, बरं. कारण उन्मनीय अवस्थेमध्ये संत लोक, हो. म्हणजे आता भंडारा पर्वतावरती जसे तुकाराम बसत असत किंवा जे बसत असत ते आपला देह भान विसरत असत. त्यामुळे देहाला लागलेली भूक, तहान, त्याची काय डिमांड आहे याचा त्याच्याशी संबंध तुटत असे. पण त्या 3 दिवसानंतर ते पुन्हा देहामध्ये येऊन या जगाशी संपर्कात आल्यावर ते जास्त एनर्जाईज असत. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की असं कसं की 3 दिवस ते उन्मनीय अवस्थे होते, नो माइंड या अवस्थेमध्ये, पण ते जास्त एनर्जाईज होतात. त्याच्यामुळे तुम्ही ध्यानाला बसताना जर पुन्हा घड्याळ लावलं, पुन्हा समयचक्राचा विचार केला, तर मग तुम्हाला ध्यानात प्रवेश झाल्यानंतर तो जो जर्नी आहे ना तो ब्रेक जर्नी होतो. कारण मन पुन्हा मध्ये येतं. एक जे वाक्य आहे ना की मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः, हे प्रत्येक ग्रंथामध्ये येतं. कारण मन मध्ये मध्ये बाधा बनतं आणि लुडबुड करतं, ज्याचा तिथे कुठलाही रोलच नाही. मनानी मनाच्या पार नाही जाऊ शकत. तुम्ही दुर्लक्ष करू शकता. तुम्ही कसं म्हणता की आता मी पोळ्या करते, पण आता ती पोळी मी पोळ्या बघते तिच्याकडे, पण ती करपली कारण माझं मन दुसरीकडे होतं. तुम्ही म्हणता ना लक्षच नाहीये तुझं. मग तसं ध्यानाला बसल्यावर त्याचे विचार, त्याची थॉट प्रोसेस चालू राहू दे, येत राहू दे, चालू राहू दे, पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकता. ती क्षीण होते, अवरुद्ध होते आणि तुमचा ध्यानामध्ये अतिशय सहजपणे प्रवेश होतो. ही बऱ्याच म्हणून ध्यानपूर्व तयारीला महत्व. खरंय खरंय. म्हणजे गैरसमजूत म्हणा की लहान मुलं लवकर ध्यानात प्रवेश करतात. बरोबर. आपण ही प्रॅक्टिस करताना ना खूप चुका ह्याच करतो की आपण अलार्म लावतो की मी आता 10 मिनिटं बसणार आणि 10 मिनिटं शांत बसणार. हे मी जे म्हणाले ना की व्यस्त वेळामध्ये आपण पुन्हा आतमध्ये एक चॅनेल ओपन अप राहतो. बरोबर आहे की आता मग फोन वाजला, मग तुम्ही दूर गेलाच नाहीत ना. का दूर जायचंय तुम्हाला? कारण ह्या सगळ्या गोष्टींचा इथे काही उपयोग होत नाही. ते इथे प्रवेश करूच शकत नाही, त्यांना नो एंट्री आहे ना. मग ह्या गोष्टींचा इथे उपयोगच नाहीये. मग तुला एका वेगळ्या वर्ल्डशी कनेक्ट व्हायचं आहे आणि तर मग इथे तुला गजर लावून इथल्या सगळ्या चॅनल्सचा काय उपयोग आहे? ते बंद द्वार असतील तर ह्या जगाकडे माझा प्रवेश होऊ शकतो. तर ते म्हणाले मंदिरात या. एका मंदिराबाहेर पाटी लागली होती की सगळी पाप संपल्यावरती तुम्ही इथे या, तोपर्यंत आला काय नाही आलात काहीच फरक नाही. खरंय खरंय. आता योग आणि योगीमध्ये नेमका काय फरक असतो? आता योग जो आहे ना तो म्हणजे शरीर, मन आणि आत्मा ह्या ज्या एका लेव्हलवरती येतात, एकरूप ज्या वेळेला होतात, त्यावेळेला ते सृष्टी आणि अस्तित्वाबरोबर असतात की ज्याचा आवाका हा वैश्विक आहे, खूप मोठा आहे. त्यामुळे त्याला त्या विश्वामधले वैश्विक योग जे आहेत ना ते त्याच्या आयुष्यामध्ये घडतात. त्याला योग असं म्हणतात. योगासनांना योग म्हणत नाही. ते शरीर स्वास्थ्यासाठी उपयोगी आहेत, पण हा जो योग आहे हा अस्तित्वाबरोबर मला जोडण्यासाठी त्याला योग म्हणतात. आणि योगी आता तो कसं म्हणतो, अर्जुन त्याला विचारतो की मला आता संन्यास घ्यावा असं वाटतं, कारण इथे मला हे सगळं मला झेपतच नाहीये, मला संन्यास घ्यायचा आहे. त्यावेळेला तो त्याला काय म्हणतो की तू दुसरं कोणी बनू नकोस, तू महायोगी बन. का? तर तू वैज्ञानिक असून, शास्त्रज्ञ असून, वेदशास्त्र संपन्न असून, अगदी या सगळ्या जगताचा सम्राट असून सुद्धा तू भिकारीच आहेस. पण महायोगी आहे तो या सगळ्या पृथ्वीतलावरचा सर्वोच्च उपभोक्ता आहे. ही संन्यासाची प्रथम व्याख्या गीतेमध्ये आली, जी तोपर्यंत नव्हती. भस्म लावलेला, खूप ताणतणाव, गंभीर चेहऱ्याचा असा, म्हणजे या जगतापासून तुटलेला, त्याला विरागी असं समजत असत. तर वैराग्याची व्याख्या त्यांनी एव्हरी मुमेंट कसं तुम्ही सेलिब्रेट करू शकता, त्याचा उत्सव बनवू शकता. आणि तो म्हणतो की तो सर्वोच्च उपभोक्ता आहे
की जो ह्या समय चक्राबरोबर या मनुष्याच्या नियमांबरोबर राहत नाही, ज्याला खरी भूक लागल्यावरच जो भोजन ग्रहण करतो, ते 12 वाजले मग आता जेवायची वेळ झाली, 8 वाजले नाश्ता, तो करत नाही. त्यानंतर खरोखरच निद्रा आल्यावर जो निद्रे आडवा होतो, कारण तो इथल्या नियमांनी संचलित नाहीये, तो सृष्टी बरोबर आहे आणि त्यामुळे त्याला जो महायोगी आहे तोच मुक्त आहे, अशी त्यांनी व्याख्या केलेली आहे. खरंय खरंय. भगवद्गीतेमध्ये आणि भागवत रहस्यामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे की आपण जो संन्यास हा शब्द, तुम्ही मनुष्याचे जे नियम आणि व्यवस्था आणि अटी आणि कायदे आहेत ना, त्यापासून, त्या बंधनापासून मुक्त व्हायला लागला, तीच मुक्ती आहे, वेगळी मुक्ती काही नाहीये. मोहातून मुक्तता. आणि मग पण तो स्वैराचार नाहीये, उलटा अस्तित्वाबरोबर एकरूपता ती आहे आणि तुम्ही त्या अवस्थेमध्ये आहात. त्याच्यामध्ये गोम अशी आहे की अस्तित्वाबरोबर असल्यावर, सृष्टीबरोबर असल्यावर, आपल्या एनर्जी सोबत असल्यावर त्याचे जे गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये षड्रिपू येतच नाहीत ना, कारण तो कधी दुष्टपणा करतच नाही, तो म्हणजे वशिलेबाजी करतच नाही, भेदभाव करतच नाही, तो कुठल्याही जातीभेदामध्ये नाहीच आहे. त्याच्यामुळे ते तुम्ही करूच शकत नाही, मग तुमची चूक होतच नाही. तिथे विवेक जागरण असतं, त्याच्यामुळे तो चूक करण्याची म्हणजे प्रश्नच येत नाही. मग तुम्ही त्या कर्म बंधनातूनही सुटता, कारण काही चार्जच होत नाही. तुम्ही रोजचे जे दैनंदिन कामं करताना जी अत्यावश्यक आहेत, म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, हे शरीर राखण्यासाठी, ती कुठलीही गोष्ट कर्म बंधनामध्ये नोंद होत नाही. पण त्याच्याहून अधिक तुम्ही मिळवण्याचा जे प्रयत्न करता आणि जे अतिरिक्त जमा करता त्याचे तुम्ही गुलाम होता, कारण ते जतन करावं लागतं आणि ते पुन्हा टिकवावं लागतं, त्यासाठी पुन्हा कष्ट घ्यावे लागतात आणि ते निसटूनच जातं शेवट, त्याचं भान सुटतं. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे की ते सृष्टीबरोबर राहणं आणि अस्तित्वाबरोबर राहणं म्हणजे आपोआपच तुम्ही मुक्त आहात, कारण तुम्ही वेगळं काही करूच शकत नाही. बरोबर. हे गणित फार सुंदर सांगितलंय तुम्ही. 10% आपण असतो आणि 90% सृष्टी असते. सृष्टीशी जेव्हा आपण संलग्न होतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने जिंकतो आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण या प्रगतीकडे. रोजच्या दैनंदिन जीवनात त्यातला मी एक छोटा विधी तुला सांगते की ज्या वेळेला आपण जे करत असतो, समजा आपण स्वयंपाक करतोय, पोळ्या करतोय, स्नान करतोय किंवा काही आवरतो आहे, तर सजगता त्यांनी कशाला म्हटलेलं आहे की पूर्ण 100% त्यामध्ये असणं. त्यावेळी मी फक्त पोळ्या करते आहे, म्हणजे कसं, हे पण सांगितलंय पतंजलीने, हे खूप डिटेलमध्ये सांगितलंय की त्यावेळेला पोलपाटाचा झालेला आवाज, लाटण्याचा आवाज, तव्यावरती फुगलेली पोळी, त्याचा सुटलेला सुगंध, यामध्ये मी पूर्ण बुडाले 100%. म्हणजे मी जीवित आहे आणि मी सजग आहे. आणि जर का पोळ्या करतानाही मी वेगळी गाणी ऐकते, वेगळं काहीतरी ऐकते आणि मन भरकटलेलं आहे, तर मी निद्रिस्तच आहे, म्हणजे मी काहीच करत नाहीये, मी जीवितच नाहीये, असं त्यांनी धरलंय. म्हणून त्यांनी मनुष्याला सदैव तो निद्रिस्त राहिल्यामुळे चलती फिरती लाश असं म्हटलंय. आपण मल्टीटास्किंग करणाऱ्या व्यक्ती या जास्त ऍक्टिव्ह असं. मास्टर की काय आहे, गिव्ह युअर 100% आणि लिव्ह इन प्रेझेंट मुवमेंट, त्याला सजग म्हटलेलं आहे. की जे जे काय करत आहे त्यामध्ये 100% तो आहे, एवढंच करायचंय फक्त, हीच सजगता आहे. आणि ती 100% केल्यामुळे त्याच्या मोहापासून, लोभापासून, वासनेतून तू मुक्त होतेस, असा तो फंडा आहे. बरोबर. आजकाल आपण मॅनिफेस्टेशन, युनिव्हर्सला मेसेज देणं, हे खूप ऐकतोय वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर. याचा आणि योग साधनेचा काही संबंध आहे का? म्हणजे मॅनिफेस्टेशन ही सुद्धा याच प्रवासातली एक स्थिती आहे का? तर आता मी तुला असं सांगते की याचा संबंध सगळा श्वासाशी आहे. आता श्वास हा याच्यातलाच ध्यानाचा मधलाच एक भाग आहे. म्हणजे कसं आहे की आता जसं मी तुला म्हटलं की डोळ्यांनी माझी अंतरयात्रा सुरू होऊ शकत नाही, कानांनी होऊ शकत नाही, कारण ते अंतरयात्रेमध्ये ते सामील होऊ शकत नाही. पण एक गोष्ट अशी मनुष्याकडे आहे की जी आतून बाहेर जाते आणि बाहेरून ती आत येते, तो म्हणजे श्वास आहे. तो कनेक्ट होऊ शकतो. पण मनुष्य सहसा काय करतो, इथपर्यंत श्वास घेतो, तर मग तोच घेतलेला उच्छ्वास आणि श्वास हा जड गोष्टींशीच फक्त म्हणजे त्यांच्याशीच तो जोडला जातो. तो सूक्ष्मतेशी जोडला नाही जात. जे लोक डायफ्रॅम पर्यंत श्वास घेतात, आणि बहुतेक लोक ही चूक करतात
की ते डायफ्रॅम पर्यंतच श्वास घेतात, तेही लोक वरवरच जगतात. सतहपर असा जो शब्द आहे की परिघावरच ती जगतो, तो वरवर जगतो. त्याचा सूक्ष्म आणि गहन गोष्टींशी संपर्क कधीच येत नाही. कारण ते जे माझं रेडिएशन आहे ते सगळं हवेमध्येच डिस्पर्स होतं आणि त्या जड गोष्टींनाच फक्त कनेक्ट होतं. पण ज्या वेळेला मी नाभीपर्यंत, आता नाभीचा केंद्राचा विकास हे पूर्वी करत असं जे आपल्या मधल्या काळामध्ये जे ज्ञान नष्ट करण्यात आलं, कारण नाभीचा विकास हाच अध्यात्माचा मार्ग आहे. कारण तोच जोडलेला असतो ना आपला बाहेर सुद्धा मातेशी, किंवा ती नाळ आपली सृष्टीशी जोडलेली असते आणि तीच वाट आहे अध्यात्माची आत येण्याची. म्हणून जो नाभीपर्यंत श्वास घेतो ती ऊर्जा बाहेर सोडल्यानंतर ती वैश्विक ऊर्जेशीच तो जोडतो आणि मग त्याचे डिसिजन चुकत नाहीत आणि त्याला मिळणाऱ्या गोष्टी ह्या वैश्विकच असतात. म्हणून भगवान बुद्ध किंवा महावीरांसारखे सत्पुरुष ज्या वेळेला देह ठेवतात तर त्यानंतरची ऊर्जा जी बाहेर जाते ती सगळ्या विश्वात डिस्पर्स होते, कारण ती इतकी सूक्ष्म असते. त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली आणून खेचू शकत नाही, म्हणून त्यांना पुनर्जन्माची गरज नाही. जे जड झालेले आहेत लोक, म्हणजे वासनामय देहामुळे, सूक्ष्म देहांमुळे, जे इथे अजूनही त्या शृंखला बांधून आहेत, ते ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी परत परत इथे खेचले जातात आणि पुन्हा देह धारण करतात. अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, पण मी आता थोडक्यात सांगितलं तुला. म्हणजे नाभी अवस्थेतनं तो श्वासाची नाभी चक्राचा बिंदू जो आहे तो सगळ्या, आपण मस्तिष्काला पैलू पाडत बसतो मुलांच्या, आपल्या आणि सगळ्यांच्या, त्यामुळे लोडेड होतो. बाहेरून आत नॉलेज येतं ते लोडेड असतं आणि जे आतून माझ्या प्रकट होतं तेच खरं नॉलेज असतं. आणि म्हणून त्याची बरोबरी माणसाला करता येत नाही. ज्ञानेश्वरी लिहिता येत नाही, ज्ञानेश्वर पुन्हा जन्मत नाहीत. तुम्हाला दासबोध एक टाकी आणि असे मनाचे श्लोक लिहिता येत नाही, कारण त्यांनी आधी 12 वर्ष योग वसिष्ठ पचवलं आणि मग मनाचे श्लोक लिहिले. तर कारण त्या वैश्विक कल्याणाच्या ज्या गोष्टी आहेत त्या विश्वसंचार असलेल्या ऊर्जेशीच फक्त त्या आविष्कृत होऊ शकतात. तर त्या मिळवण्यासाठी तुला डीप ब्रीद येणं हा सर्वात खरं म्हणजे तप ऋषीमुनी त्याकरताच करतात, त्यालाच तप म्हणतात. आणि त्याचं स्मरण ठेवून जर का सतत डीप ब्रीथ करत राहिल्यानं नाभीपर्यंत श्वास पूर्ण भरून घ्यायचा, जेवढा वेळ रोखता येईल त्याच्या दुप्पट तो रोखायचा आणि तो त्याच्या पुन्हा दुप्पट हळूहळू तो सोडायचा ना, हे टेक्निक ज्याला जमलं ना त्याला संत व्हायला वेळच लागत नाही, तो संत होऊ शकतो. आपण म्हणतो की अनेक वर्ष अनेक तप केल्यानंतर आपण साधू संतांच्या त्या अवस्थेकडे जातो. पण हे अनेक वर्ष या समय एका मिनिटाला 18 श्वास घेतो आणि जे पोचलेले लोक आहेत ते एका मिनिटाला 4 श्वास घेतात. याचं कारण असं आहे की त्या संपूर्ण वैश्विक संचाराच्या सूक्ष्म सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि त्या सगळीकडेच आहेत. आता सारे गम पध निसा, तू जिथे जिथे जाशील तिथे सगळी विश्वभर आहेत. पण ट्युनिंग का नाहीये? का ट्युनिंग नाहीये? कारण त्या सूक्ष्म गोष्टींशी ट्युनिंग होण्यासाठी माझ्याकडे अडथळे शर्यत खूप आहे. मी खूप लोडेड आहे आणि म्हणून माझं त्याच्याशी ट्युनिंग होत नाहीये. म्हणून रियाज करावा लागतो. काही लोक विना रियाजही सुरेल असतात ना. इनबिल्टच अनेक गोष्टी आहेत ज्या बाहेर नाहीच आहेत, पण मी धडपडीने मिळवण्याचा तो प्रयत्न करतोय. त्यापेक्षा तू ध्यान केलंस तर त्या गोष्टी तुला मल्टिपल होऊन मिळतील. म्हणजे त्याचा तुला हिशोबच नाही करता येणार. कल्पनेच्या बाहेर कल्पनेतल्या त्या गोष्टी मिळू शकतात. त्यासाठी कल्पना करायची काय गरज आहे? रोज ध्यान करावं आणि पुन्हा त्याच्यात एक गोम आहे की स्वभावानुसार राहावं. म्हणजे मी जर म्हणजे माझ्यामध्ये बीज टोमॅटोचं आहे तर त्याला वांगी येणार नाही. हे प्रत्येकाने शोधावं आणि त्या पाल्याचं सुद्धा शोधावं. त्याला दुसऱ्या फॅकल्टीमध्ये जर का तुम्ही घातलं तर त्याला अडथळा येणार, विलंब लागणार आणि त्यामध्ये तो रमणार नाही. तो कोणी असू दे, मग टोमॅटो असू दे, वांगी असू देत, आम्रवृक्ष असू देत, काही असू देत, प्रत्येकाला आम्रवृक्ष बनायचंय, बरोबर आहे. पण ते इच्छेनुसार नाही, स्वभावानुसारच खत पाणी घालून. तो म्हणतो ना त्याला
की तुझ्या स्वभाव तू क्षत्रिय आहेस. अर्जुनाला तो काय म्हणतो, हा. तू रोमरोमामध्ये रक्तामध्ये तुझ्या सगळ्या मध्ये फक्त क्षत्रियत्व आहे, तू संन्यासी नाही बनू शकत. तर तू क्षत्रियत्वच पालन केलं पाहिजेस, तर तू मला प्रिय होशील. तसं तुम्ही जे रोप आहात त्यालाच तुम्ही खत पाणी घातलं पाहिजे, तसंच तुम्ही राहिलं पाहिजे. मग तुम्ही कुणी असा, तो म्हणतो मग तुझा माझ्याशी सामना होईल. तू मिक्सचर केलंस त्याच्यामध्ये अनवट, तर माझ्या कारण प्युरिटीनीच जाता येतं, त्याच्यामध्ये भेसळ चालत नाही. किती सोपं करून सांगितलं तुम्ही हे. खरंय, हा प्रवास खूप मोठा आहे. जसं यामध्ये खूप महत्वाचे टप्पे आत्ता फक्त आपण त्याचा उल्लेख केला, निद्रावस्था किंवा निद्रा विज्ञान असेल, किंवा यामध्ये उन्मनी अवस्थेपर्यंत जाण्याचा जो एक प्रवास आहे तो असेल. वेगवेगळे टप्पे तुम्ही फक्त सांगितलेत. प्रवास मोठा वाटतोय, पण तो सोपा सुद्धा वाटायला लागलाय, की जर आपण ते समजून घेतलं आणि योग्य मार्गदर्शन घेतलं योग्य, तर नक्की तो सहज सुलभ होऊ शकतो. मग ती सगळी प्रोसिजर, ती सिस्टीम कशाला दिली असती? कुंडलिनी, षटचक्र, सूक्ष्मदेह. जागृत करणं म्हणजे नेमकं काय? कुंडलिनी जागृत करणं म्हणजे जी चित्त म्हणजे असं जे असतं ना, म्हणजे जे नाभीच्या खाली असा एक मांसल, कसा माईक कसा असतो तसा एक गोलाकार मांसल हे असतो, की जे तू घेतलेले सगळे इफेक्ट डिकोड करून ठेवत असतं. तेच कर्म सिद्धांत आहे. अच्छा. तेच पुन्हा पुन्हा रिबाउन्स होऊन तुझ्याकडे येत असतात. म्हणजे त्यालाच तू कर्मभोग म्हणते. चांगलेही असतात, वाईटही असतात. आणि मग पुन्हा सृष्टी चांगलं वाईट वगैरे काही बघत नाही, ती फक्त तरंगांना जाणते आणि त्याच्या इंटेन्सिटीला जाणते आणि त्या प्रमाणात ती ते तुझ्याकडे आणते. त्यामुळे असं म्हणू शकत नाही की हे परमेश्वराने केलं, हे आपणच घडवलेलं आहे. तर त्या चित्तामध्ये ते डिकोड केलेले असतात आणि त्याप्रमाणे ते सगळं घडत असतं. आणि त्याच्या भोवती वेटोळं म्हणजे सापासारखं कुंड असलेलं आणि सापासारखं गोल वेटोळं करून बसलेली अशी ती कुंडलिनी शक्ती आहे. तर ती शक्ती आहे, ती जागरूक, त्याला सप्रेशन लागतं. म्हणजे दट्ट्या कसा असतो की तो प्रेस केला की ती उठते, तशी ती उठली की नागिणीसारखा असा फणा काढल्यासारखी ती अशी उठते. आणि त्या मूलाधारपासून सहस्रारपर्यंत सगळ्या चक्रांमधनं गोल 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 अशा निळ्या प्रकाशमय अशा तरंगांनी ती गोल 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 या सहस्रारपर्यंत येते. त्या सहस्रारमध्ये जे अमृतकुंभ आहे ते तिच्यामुळे ते कलंट ते सगळ्या रोमरोमामध्ये जातो आणि कायाकल्प होतो. याचं 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरी डिटेल वर्णन आहे की तो तुझं मनुष्यत्व संपून आता तुझ्यामध्ये ती कांती येते, ते दिव्यत्व येतं. तुझे डोळे आता समुद्रापलीकडेही पाहू शकतात, तुझे कान वेगवेगळ्या प्रकारचे न माहीत असलेलेही ध्वनी ऐकू शकतात. अनेक असे रंग आहेत जे मनुष्याला अजून ज्ञात नाहीयेत, पण असे अनेक रंग आहेत, अशा अनंत गोष्टी आहेत. त्या सगळ्याशी तुझा परिचय होतो. त्याला ती कुंडलिनी शक्ती असं म्हटलेलं आहे. तर ती तुला महाद्वारापर्यंत नेऊ शकते. हा डेस्टिनी नाहीये, पण ती शक्ती आहे, खूप मोठी प्रखर शक्ती आहे. तर ती मिळवण्याचा प्रत्येकाला, ती निद्रिस्त आहे अनंत जन्म, ती जागरूक करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. पण मग त्यासाठीचे सगळे नियम, ते सगळ्या कडक नियमांच्या गोष्टी त्या पालन करणं ज्याला शक्य होत नाही ते त्या रस्त्याने जात नाही. बरोबर. त्यांनी गेलंच पाहिजे असं काही म्हणजे कंपल्शन नाहीये, पण तो एक मार्ग आहे. ती शक्ती आहे, शक्ती प्रत्येकामध्ये आहे. सगळ्या गोष्टी समप्रमाणात प्रत्येक जीवामध्ये आहेत. कृष्ण म्हणतो, राम म्हणतो, बुद्ध म्हणतात, संत म्हणतात की तुमच्या माझ्यामध्ये, स्वामी समर्थही म्हणतात, काहीच भेद नाहीये, सिस्टीम तीच आहे, रिअलायझेशन मध्ये फरक आहे. आपण म्हणतो की चमत्कार घडले, अद्भुत काहीतरी घडलं त्या व्यक्तीच्या हातनं. मला वाटतं की त्याची ती कुंडलिनी जागृत झालेली असेल, म्हणून त्याला ते कुंडलिनी जागृती हा मार्ग आहे, तो त्याच मार्गाने गेला असेल असं नाही. तुम्ही म्हणालात ही अंतिम स्थिती, ध्यान हा पण एक मार्ग आहे ना. बरोबर. महाद्वार म्हणजे श्रीकृष्णाच्या महाद्वारापर्यंत, त्या सुप्रीम अथॉरिटी पर्यंत पोहोचला. पण तो डेस्टिनी नाहीये. त्या पुढचा जो प्रवास आहे गाभाऱ्यातला, तो त्या जीवांना कळू शकणार नाही. जसं भागवतामध्ये रासपंचाध्यायी आहे, महारास पंचाध्यायी. तर ती पंचाध्यायीचं वर्णन करताना त्या परीक्षितला जे प्रश्न पडत होते आणि माथा सारखा ठणकत होता,
तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की हे मनुष्य प्राण्याला कळण्यासारखी गोष्ट नाहीये, तर हे विज्ञान वेगळं आहे, तर त्यासाठी वेगळ्या प्रकारची एलिजिबिलिटी लागेल. म्हणून त्यांनी तो अध्याय 5व्या अध्यायामध्ये महारासलीला बंद केलं. कारण परीक्षेला सारखा प्रश्न पडत होता की हा अधर्म आहे, त्या विवाहिता आहेत, आणखीन त्या ह्याच्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत, तर त्या याच्याकडे म्हणजे पती म्हणून आलेल्या आहेत, तर हे त्या जारिणी आहेत, त्या कुलनाशिनी आहेत, हे धर्माच्या विरुद्ध आहे. तर ते शुकदेव त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होते की आत्म्याच्या आत्म्याकडे त्या गेलेल्या आहेत, मनुष्यामुळे मिळालेल्या जे आप्तेष्ट आहेत तो संबंध इथे सुटलेला आहे, इथे देहभाव नाहीये. म्हणजे देहानी देहाशी संबंध असतो, मनानी मनाशी असतो आणि आत्म्यानी आत्म्याशी असतो. तर ही वरची पायरी आहे, ही मनुष्याला कळण्यासारखी नाहीये, म्हणून त्यांनी तो चॅप्टर तिथे बंद केला. आणि ही गोष्ट म्हणजे समजण्यासाठी म्हणून त्या द्वारापर्यंत आली आहेस, आता महाद्वारापर्यंत. आता सगळ्या 99 पायऱ्या चढलेल्या आहेत, पण महाद्वार कधी खुलेल आणि त्याच्यामधल्या गोष्टी समजतील, पण त्या तू शेअर करू शकत नाही, हस्तांतरित करू शकत नाही, त्याच्यावर चर्चा होऊ शकत नाही, कारण त्या अतिगहन अति सूक्ष्म असल्यामुळे आता जरी आपण चर्चा करतो आहोत, तरी शब्दातीत गोष्टींचा आपण शब्दात पकडतो आहे, पण त्याच्यात त्या मावत नाही. त्याचं वर्णन आपण नाही करू शकत. अनंत गोष्टी आणि विराट गोष्टींचं कसं, त्याच्यासाठी अनंताकडे जाण्याची तहान ही महत्वाची आहे. नुसतं कुतूहल आणि औत्सुक्य त्याचा उपयोग होत नाही, त्याच्यामुळे बीज बनत नाही. ह्या तहानेचं असं बीज बनलं पाहिजे की त्याला खतपाणी घालून ते अंकुरित झालं पाहिजे, मग पुढचा प्रवास तू माघारी येणारच नाहीस. तो अंकुरित होणं इथपर्यंत तुला करता येतं. आणि मग पुढे तुम्ही बघितलं ना की पुष्पक विमान आल्यावर माघारी कोणी परत येत नाही. एकदा त्यांना म्हणजे यमदेव सुद्धा, म्हणजे तुला सांगू का, सर्व देवदेवता, हे कुंडली, ही सृष्टी, हा निसर्ग, या सगळ्याच्याही परे जाण्याची एकच मनुष्य योनीला फक्त संधी आहे. बाकी देवदेवतांनाही नाही, कुठल्याच योनीला नाही. म्हणूनच सुदुर्लभ असा एकच मानवी योनी आहे की जिला हा अवसर मिळालेला आहे. त्याचं तू सोनंही करू शकतेस किंवा त्याकडे दुर्लक्षही करू शकतेस. किती मोठा विषय आहे, गहन विषय आहे. समजून घेण्यासाठी मला वाटतं अनेक वर्ष जातील. त्यामुळे तुम्ही म्हणाल तसं की ह्याचं कुतूहल न राहता या प्रवासामध्ये उतरलात तर ते अनुभव तुम्ही घ्याल, सहज सोपं होऊन जाईल हे सगळं. कलियुगामध्ये आता कसं आहे की युग बदलली, काळ बदलला, श्रीकृष्णाचं ते व्यक्तिमत्व, श्रीकृष्णाचं ते चरित्र त्या काळामध्ये जे आहे ते आजही आपण ऐकतो. त्या व्यक्तिमत्वाला अनुभवण्याचा प्रयत्न आपण सृष्टीमधनं, निसर्गामधनं करत असतो. मात्र हे तत्व, श्रीकृष्ण हे तत्व आज अनुभवायचं असेल, त्या श्रीकृष्णाला आपल्या आतमध्ये शोधायचं असेल, तर आजपासून काय सुरुवात माणसाने करावी? तर तुम्ही ध्यानधारणेला रोज वेळ द्यावा. त्याच्यानंतर जे दिवसभरामध्ये जे अनेक प्रकारचे चॅनल ओपन अप झालेत, ज्यामुळे अँझायटी वाढते आहे, किंवा निसर्गाच्या विरुद्ध किंवा त्या एनर्जीच्या विरुद्ध ज्या गोष्टी आहेत ना, की दुःख आहे, यातना आहे, पीडा आहे, एखादी गोष्ट समजण्यासाठीची अँझायटी झालेली आहे, तर त्या सगळ्या गोष्टी आहेत ना, तर ते एक प्रतिप्रसव विधी म्हणून आहे. तर झोपण्यापूर्वी ही तयारी करावी की ते दिवसभराचं तुम्हाला पूर्ण आठवलं पाहिजे. म्हणजे कसं की दुपारी मी भोजन करत असताना काय काय घडत होतं, कुठले कुठले आवाज ऐकले, कुठले कुठले वास होते, कोण कोण होतं, खिडकी कशी होती, वातावरण कसं होतं, ते सगळं पुन्हा व्हिज्युअलाइज करून जर का तू ते बघितलंस, अनुभवलंस पुन्हा पुन्हा प्रतिप्रसव, तर त्यातून तू मुक्त होतेस. ती पुन्हा वासना जागृत होत नाही, म्हणजे फेड आउट होते ते. तर आणि मग झोपण्यापूर्वी तू जितक्या कमी प्रमाणातल्या म्हणजे उलझन ठेवशील, तेवढ्या तू डीप स्लीप मध्ये जाऊ शकतेस. आणि त्याचा उपयोग होतो तुला दुसऱ्या दिवसासाठी. प्रत्येक दिवस हा केवळ उजाडल्यामुळे होतो असं नाही, तुझा नवीन सृष्टीमध्ये, नवीन जीवनामध्ये तो प्रवेश असतो. आणि त्याचा उपयोग कसा कसा करायचा, मग ते तुला संपूर्ण दिवसभरामध्ये तुला जाणवेल की जाग मला सकाळी कशी आली होती ना, त्यावर तो पूर्ण दिवस ती ऊर्जा तुझ्या सोबत आहे.
खरोखर आपण आता एक खूप सुंदर मार्गदर्शन केलं. मला वाटतं की आपल्याला आपल्याच सूक्ष्म देहाबद्दल खूप कमी माहिती असते. उत्सुकता तर असते प्रत्येकाला हे जाणून घेण्याची, मात्र ती उत्सुकता कायम ठेवण्यासाठी आपणही ह्या गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचं आहे, उमजून घेणं महत्वाचं आहे. आणि त्या प्रवासाला तुम्ही मला वाटतं की सुरुवात करून दिली आहे हो प्रत्येकाच्या. बरोबर आहे. आता प्रत्येकाने ते अनुभवायचंय. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलताना, मला प्रसन्न वाटलं. आणि प्रत्येक गोष्ट ही काहीतरी शिकण्यासारखी होती यातनं. बरोबर. त्यामुळे माणूस म्हणून एक खरा प्रवास आता करायचा असेल, हा. एक व्यक्ती म्हणून खरा प्रवास करायचा असेल, तर नक्की ध्यानधारण्याला सुरुवात करूया, मानसिक शांतता प्राप्त करूया आणि या सृष्टीबरोबर हा आणि पुढे जाऊया. मनुष्यासाठी ज्या धारणा तयार झालेल्या आहेत, हा. की जे संस्कार आहेत हा. ते मनुष्यापुरतेच ठेवा. हो. त्या गैर अशासाठी आहेत की त्या परमार्थामध्ये त्याचा उपयोग होणार उपयोग नाही. होणार नाही. तर त्या सगळ्या धारणा पुसण्याचा हा. आणि त्या संपवून टाकण्याचा जर का प्रयत्न केला तर तुमचा इथे लवकर प्रवेश होईल आणि त्याचे पडसाद तुम्हाला प्रपंचामध्ये खूप प्रगल्भपणे, हो, हो. जास्त विद्वत्तेप्रमाणे बरोबर. आणि आत्म्याच्या प्युरिटीप्रमाणे, ज्याला सत्ययुगामध्ये फक्त प्युअर आत्मिक जन्म हो, किंवा हो, निकट असलेले हो. जन्मतात. हो. म्हणून माणसं कमी आणि सृष्टी मोठी असते. बरोबर. कारण जे इम्प्युअर आत्मे असतात ते दगड, धोंडे, झाडं किंवा पशु बनतात. त्याच्या पुढे डिटोरिएशन होतं, मिक्सअप होतं आणि मग त्रेतायुगामध्ये बघा, तेव्हाचं आयुष्य करोडो वर्षांचं आहे, म्हणजे सत्ययुगातलं हो, हो. अनेक मनवंतर. हो. कारण प्युरिटीमुळे आत्मा सोडत नाही त्याला, शरीराला. बरोबर. मग त्याच्या पुढच्या डिटोरिएशन मध्ये त्रेतायुगामध्ये ते 1000वर आलं. हो. 11,000व्या वर्षी प्रभूंनी देह ठेवला. हो, हो. त्याच्या पुढे इतकं इम्प्युअर झालं हो. की महाभारत घडेल एवढं ते द्वापार युगामध्ये हो. इम्प्युअर आत्मे आले खरंय. आणि त्याच्यामुळे शेकडोपर्यंत महाभारत पोहोचलं. घडलं. हो. त्याच्या पुढे कलियुगामध्ये तर पशूंनाही मानवी देह मिळाले, म्हणून पशुतुल्य वर्तन तुम्हाला सहजी दिसतं. खरंय. माणसं वाढली, निसर्गाचं हे कमी झालं, वृक्ष कमी झाले, पशु कमी झाले आणि इम्प्युअर असलेले आत्मेंनी जन्म घेतलाय. म्हणून त्यांनी काय म्हटलं, कलियुगामध्ये नाम साधना त्यांनी महत्वाची मानली. हो. कारण तुम्हाला म्हणजे चरितार्थासाठीच इतक्या गोष्टी इथे हो. कराव्या लागतील हो. की तुम्हाला सवडच मिळणार नाही. हे लक्षात घेऊन इम्प्युअर आत्म्यांसाठी त्यांनी नामसाधना जास्त महत्वाची मानली. आणि पण कसं आहे, त्याच्यामध्ये नामसाधनेमध्ये पण एक गोम आहे की एक तत्व नाम दृढ धरी मन. एकच नाम, एकच, म्हणजे मी एवढे हो. सगळे दैव आहेत त्यांचं मी रोज नाव घेईन, मग आज हे वाची उद्या ते वाची उद्या, असं नाही. मग आज हा दिवस आहे म्हणून मी या देवाला त्या असं नाही. एक तत्व नाम, एकच रस्ता, एकच ध्येय, एकच वाट, एकच निश्चय आणि एकाच ठिकाणी मन, त्याला मग तुम्हाला नक्कीच फळ मिळेल. वा, हे खरोखर कलियुगातल्या लोकांचं. खरोखर खरोखर सुंदर. सहसा ध्यान करताना आपण ओमचा उच्चार करतो. म्हणजे ओमचा उच्चार हा जास्त प्रसन्नदायक मानला जातो, जिथे आपल्याला पटकन ध्यान लागू शकतं. त्याचा किती महत्व आहे. हा, तर ओम हे जे अक्षर आहे ना, ते अतिशय विद्वान अशा टॉपमोस्ट अशा ऋषीमुनींनी एकत्र येऊन ते अक्षर मुद्दाम निर्मित केलंय. बरं. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की या शक्तींची जी नावं आहेत किंवा जी प्रचलित आहेत, तर त्यामधून प्रत्येक मनुष्य किंवा संप्रदाय हे वेगवेगळे अर्थ काढतात किंवा काढू शकतात. बरं. तर ही ओम ही जी शक्ती आहे, ही युनिव्हर्सल आहे, हे ब्रह्मांड आहे, तर त्याचा मनुष्याने कुठलाही अर्थ काढू नये. हा. म्हणून ज्याला काना नाही, मात्रा नाही, ज्याला कुठलाही उकार नाही, असं अक्षर आपण शोधूया की ज्यातनं मनुष्य कुठला अर्थ काढू शकणार नाही. अच्छा. म्हणून ओम हा त्यांनी ब्रह्मांड शक्तीसाठी, ज्यातून सगळं हे निर्मित झालं, ज्या स्फोटापासून आणि जे सगळं यामध्येच विलीन होणार आहे, अशा शक्तीला त्यांनी ओम हे नाव दिलं. आणि म्हणून तुम्ही ज्या ज्या वेळेला ओंकार म्हणता, तो खरं म्हणजे चॅन्टिंगचा मंत्र नाहीये, तो ऐकण्याचा मंत्र आहे, अनाहत नादाचा मंत्र आहे, जो आतमध्ये अव्याहत सुरू आहे. बरं. पण पुन्हा मी म्हटलं तसं अनेक प्रकारच्या अडथळा शर्यतीमुळे मी तेवढ्या शांततेत जात नसल्यामुळे, अंतरयात्रेमध्ये मी नसल्यामुळे मला तो आता ऐकू येत नाहीये, हो. की जो ऐकण्याचा आनंद आता मला उपभोगता येत नाहीये. हो. मग आता आपण काय करतो की ओमचा उच्चारण करतो की ओम म्हणजे शांती आहे, ओम म्हणजेच समाधान आहे, ओम म्हणजेच आनंद आहे आणि ओम म्हणजेच त्या शक्ती बरोबर जोडणं आहे. हे सगळं बिगिनर्स लोकांसाठी आपण ओम चॅन्टिंग करतो. तो चॅन्टिंगचा मंत्र नाहीये, तो आतून ऐकण्याचा मंत्र आहे. बरं. कारण ती ऊर्जा मी आहे, ती माझ्या अस्तित्वाची आहे
तर मग आपण ओंकारचा ध्वनी करतो आणि त्याबरोबर आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या निगेटिव्ह सगळ्या तरंगांना त्या वेळेपुरतं आपण बाजूला करतो, आपल्या अडथळ्यांना बाजूला करतो, कारण आपल्याला ध्यानात प्रवेश करायचा आहे. त्यासाठी दिलेला हा एक उपचार म्हणूया, उपाय म्हणूया, की ज्यामुळे तुला शांततेकडे जाण्यासाठी, स्वतःला स्थिर होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. कारण निगेटिव्हिटी बाजूला जाते, कारण ओम उच्चारणामुळे, कारण त्याची तेवढी पॉवर आहे. कारण तीच माझी एनर्जी आहे ना, त्यातूनच निघालेला तो ध्वनी आहे. तर तो माझ्या बाजूच्या बाधा शक्यतो दूर 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 नेतो. म्हणजे त्या किती काळापर्यंत नेतो, की तो मी किती आर्जवानी, किती कृतज्ञतेने आणि किती मी शरणागत होऊन ते उच्चारलेलं आहे, तेवढ्या पॉवरनी तो दूर दूर त्या शक्तींना नेतो आणि मला ध्यानात प्रवेश करण्यासाठी तो मदतनीस होतो. आणि म्हणून आपण ओम चॅन्टिंग करतो. तर आपण थोडा वेळ ध्यान करूया. हो, नक्की. वा. आणि ज्यामध्ये आपण 3 वेळेला ओम म्हणूया. आधी आपण रिलॅक्स बसूया, शिथिल होऊया, की ज्यामुळे माझ्या शरीरामध्ये असलेलेही ऑर्गन्सवरचे सगळे ताणतणाव आता मी सैल करून टाकलेले आहेत, कारण मला शरीरापासूनही दूर जायचं आहे. मग आता त्याच्यावरची सगळी ओझी मी त्याला सैल करून, म्हणजे आपाद मस्तक मी सगळं शरीर आता सैल केलेलं आहे असं फील करूया. आणि आजूबाजूला होणारे सगळे ध्वनी आहेत, मग ते रहदारीचे असून देत, गाण्याचे असून देत, कोणाच्या बोलण्याचे असून देत, ते सगळे मी सुरुवातीला नीट ऐकणार आहे. त्यांना मी स्वीकृत करणार आहे, की ज्या योगे ते पुढे मला बाधा बनणार नाही. तर आधी आपण रिलॅक्स बसूया, पाठीचा कणा ताठ ठेवूया, की जो त्या संपूर्ण एनर्जीला चलित करणार आहे आणि जोडणार आहे. तर तो पाठीचा कणा आपण ताठ ठेवणं हे अति आवश्यक आहे. आणि आपण अतिशय अलगद डोळे मिटूया. आणि आता आपण ते सगळे ध्वनी आजूबाजूला होणारे जे सगळे नीटपणे ऐकूया. आणि आपण आपल्या मनाने त्याला पूर्ण स्वीकृती देऊया, की ज्या योगे ते ध्वनी आता मला बाधा बनणार नाहीत आणि ऐकूही येणार नाही. आपल्या मनामध्ये येणारे विचार येत राहू दे, जात राहू दे. ते कोणत्याही प्रकारचे असू देत, चांगले असू देत, वाईट असू देत, त्यांचाही स्वीकार करा. ओम म्हणजेच नीरव शांती आहे. आपण पूर्णपणे श्वास घेऊन ओमचं उच्चारण करूया. ओम मध्येच सर्व समाधान आहे. पुन्हा एकदा श्वास घेऊन आपण ओमचा उच्चार करूया. ओ
ओम मध्येच सगळ्या आनंदाची शक्ती आहे. पुन्हा एकदा श्वास भरून घेऊया आणि आपण ओमचं उच्चारण करूया. आजूबाजूला पसरलेल्या शांततेचा निरीक्षण करा, त्याचा अनुभव करा. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. हरि ओम शांती शांती शांती. आजूबाजूच्या परिसराप्रती सजग होता होता हळूहळू तुम्ही आपले डोळे उघडू शकता. खूप छान वाटलं. मस्त वाटतं. ओम मध्ये शक्ती आहे. अपर्णाताईंनी खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. त्या अनेक विषयांवर व्याख्यान देत असतात. आपल्याला आत्ता काही गोष्टींचे उल्लेख, काही विषयांचे उल्लेख त्यांनी केलेलेच आहेत. यामधला कोणता विषय नेमका त्यांच्याकडनं तुम्हाला ऐकायला आवडेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आम्ही जरूर प्रयत्न करू, पूर्ण प्रयत्न करू की तुम्हाला जो विषय हवा आहे, मग ती निद्रा विज्ञान असेल किंवा वेगवेगळे विषय असतात, तुमचाही या विषयावर काही अभ्यास असेल आणि तुम्हाला अजून माहिती घ्यायची असेल तर नक्की ते विषय कमेंट बॉक्समध्ये लिहा. आम्ही प्रयत्न करू की असाही एक भाग आम्ही त्यांच्याबरोबर नक्की करू तुमच्यासाठी. धन्यवाद. मलाही तुझ्यासोबत तुझ्या प्रश्नांनी अगदी भारावून टाकलं. धन्यवाद. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, शेअर करा आणि प्रतिक्रियांमध्ये तुम्हाला अपर्णाताईंकडनं पुढचा कोणता भाग, कोणता विषय ऐकायला आवडेल त्याबद्दल नक्की लिहा. अपर्णाताई, या भागामध्ये सहभागी झालात त्याबद्दल एक छोटीशी भेट आहे मराठी सृष्टी टॉक्सकडनं. धन्यवाद. पुन्हा भेटूया. पुन्हा